नमो बुद्धाय, जय भीम, जोहार. मी प्रकाश लांडगे. आपण पाहत आहात मूकनायक. 22 तारखेपासून समता संघर्ष विचार मंचने जनजागृती करून उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता जनतेला केलेल्या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. माटुंगा लेबर कॅम्पमधून 100 ते 150 कार्यकर्ते आझाद मैदान या ठिकाणी उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून विटी स्टेशनच्या दिशेने निघाले. हा प्रतिसाद उत्स्फूर्त होता, अशी माहिती समता संघर्ष विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी दिली. महाराष्ट्राचे आंबेडकर चळवळीचे शाहीर आहेत. ह्या सरकारला जाब विचारा साऱ्या बहुजनांनो, ह्या सरकारला जाब विचारा साऱ्या बहुजनांनो, ह्या सरकारला जाब विचारा साऱ्या बहुजनांनो. फुले शाहू आंबेडकरांचे भंडारे भाई, फुले शाहू आंबेडकरांचे घ्या विचार बहुजनांनो, या बीजेपी सरकारला गाडा रे बहुजनांनो, या बीजेपी सरकारला गाडा रे बहुजनांनो. करा चढाई या सरकारवर, करा चढाई या सरकारवर साऱ्या बहुजनांनो, या सरकारवर करा चढाई साऱ्या बहुजनांनो, या सरकारला जाब विचारा साऱ्या बहुजनांनो. विजय असो, विजय असो. रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा. जय भीम, जय भीम. मुर्दाबाद. विरोध, विरोध, विरोध. विजय असो, विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. विरोध, 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 विरोध. विजय असो. जय संविधान, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भीम. विजय असो, विजय असो. समता संघर्ष विचार मंच यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण या विषयावर याचा विरोध करण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्प येथून समता संघर्ष विचार मंच आणि सगळे सामाजिक नेते आम्ही त्या विरोध दर्शनासाठी मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाला धडक देणार आहोत. आम्ही निघालेलो आहोत, तुम्ही पण निघा आणि हा मोर्चा एवढा जबरदस्त झाला पाहिजे की सरकारचं डोकं ताळ्या व्हायला पाहिजे. आणि या उपवर्गीकरणाचा पुन्हा एकदा निषेध करतो. असे उपवर्गीकरण जे सर्व जातीला देशोधडी लावेल, आरक्षण रद्द करेल, अशा उपवर्गीकरणाचा मी माझ्या समता संघ विचार मंचाच्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि हे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. जय भीम, जय संविधान. माटुंगा लेबर कॅम्प मधील चळवळीतले सर्व कार्यकर्ते आज मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाला धडक देणार आहेत. आणि सरकारचं जे नियोजन आहे SC ST मध्ये फूट पाडायचं ते हाणून पाडणार आहे. सरकारने मराठा आणि ओबीसी मध्ये फूट पाडली, कुणबी आणि मराठा मध्ये फूट पाडली, आणि आता उपवर्गीकरण आणून SC मध्ये फूट जे पाडतायत. मातंग समाज आमचे छोटे बंधू आहेत, आम्हाला त्यांच्या समाजाला समाज देखील पुढे गेला पाहिजे हे आम्हाला काळजी आहे. परंतु अशा मार्गाने जर का सरकार वागत असेल तर त्याचा निषेध आम्ही माटुंगा लेबर कॅम्प आणि चळवळीतले सगळ्या समाजातील कार्यकर्ते करणार आहोत. जय 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 भीम, जय 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 भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
महाराजांचा। आज या ठिकाणी माटुंगा लेबर कॅम्पमधील तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपवर्गीकरणाचा जो मोर्चा आदरणीय आनंदराजे आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो काढण्यात आलेला आहे, त्याच्या नेतृत्व करत आम्ही सगळे माटुंगा लेबर कॅम्पमधील कार्यकर्ते आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आणि आमच्या सगळ्यांचं हे म्हणणं आहे की जे उपवर्गीकरण सरकारने लागू केलेलं आहे, मागे त्यांनी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट पाडली आणि आता आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। असाच माझ्या बंधूने सांगितलं की एसी वर्गातल्याच आमच्या कॅटेगरीतल्या माणसांना वेगळं देऊन आमच्याद्वारे त्याच्यात फूट पाडायचा जो कार्यक्रम त्यांनी लागू केलेला आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सरकारने देखील या भानगडीत पडू नये आणि त्यांनी हा जो सरकारचा JR निघणार आहे त्याला रद्द करावं असं आम्ही या ठिकाणी सांगून उपवर्गीकरणाचा अनुसूचित जातीय उपवर्गीकरणाविरोधात निघालेल्या मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 5 लाख आंबेडकर अनुयायांनी हजेरी लावली। महामोर्चामध्ये सहभागी झालेल्या जनतेचा एकच सूर होता, तो म्हणजे उपवर्गीकरण रद्द करावं। येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन होतील असेही बोललं जात आहे। 30 तारखेला झालेल्या मोर्चामुळे सरकारवर मोठा दबाव आहे आणि या दबावाखालीच सरकार हे उपवर्गीकरण रद्द करण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अतुल बनसोडे सोबत मी प्रकाश लांडगे, मुकनायक, मुंबई।